ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, खरं म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती आपण करत होतात, परंतु सध्या माणिकराव कोकाटेंचं फक्त खातं बदलण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडनं कृषी खातं काढून ते दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आलंय। या संपूर्ण कारवाईवरती विरोधक म्हणून तुम्ही समाधानी आहात का, किंवा आपलं सविस्तर म्हणणं काय आहे ते सांगा। 3 दिवसांपूर्वी महामहिम राज्यपाल महोदयांकडे आम्ही 4 मंत्र्यांची तक्रार केलेली होती। त्यात माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय शिरसाट आणि गिरीश महाजन पैकी आता जी कारवाई झालेली आहे आणि विरोधकांनी वारंवार आवाज उठवल्यानंतरची जी कारवाई झालेली आहे ती माणिकराव कोकाटेंवरची। मात्र खात्यात नुसता फेरबदल करणे ही तात्पुरती मलमपट्टी आहे। खरं तर सत्तेतून पायउतार करणे जास्त गरजेचे आहे, कारण माणिकराव कोकाटे हे स्वतःच्या कार्यपद्धतीपेक्षा वादग्रस्त वक्तव्य, उर्मटपणा आणि वाह्यातपणा यामुळे जास्त प्रकाश झोतात आलेले आहेत। माणिकराव कोकाटेंनी आतापर्यंत आपल्या एकाही वक्तव्यासाठी जाहीर माफी मागितली नाही, उलट सारवासारव करत किंवा कधी कधी पत्रकारांना डाफरत मग मी काय विनयभंग केलाय का, अशा पद्धतीचा जो उर्मटपणा आहे तो अत्यंत अक्षम्य आहे। पण तरीही किमान विरोधकांचं एवढं म्हणणं तरी अजितदादांनी ऐकलं। शिंदे गट मात्र निव्वळच कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यासारखे वागत आहे का असं वाटतंय आम्हाला, कारण अजूनही योगेश कदम आणि संजय शिरसाट या 2 लोकांवरची कारवाई बाकी आहे। खरं म्हणजे माणिकराव कोकाटेंना त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती करण्यात येत होती। आपण म्हणताय की शिंदे गटाच्या मंत्र्यांचा देखील राजीनामा व्हायला पाहिजे। अजित पवारांनी जी काही कारवाई सध्या केलेली आहे ती तुम्ही मलमपट्टी म्हणताय, परंतु या कारवाईनंतर पुढे जाऊन काही माणिकराव कोकाटेंचं राजीनामा घ्यावा यासाठी काही आंदोलन जे आहे ते उभं केलं जाणार आहे का, किंवा मुख्यमंत्र्यांना तशी विनंती जी आहे ती आपल्याकडनं केली जाणार आहे? आम्ही 4ही मंत्र्यांच्या विरोधातली कारवाईची मागणी केलेली आहे आणि आम्ही त्यावर ठाम आहोत। योगेश कदम, संजय शिरसाट यांचा राजीनामा होणं हे फार गरजेचं आहे। आता ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटेंची उचलबांगडी केलेली आहे ती बघता मला असं वाटतं की कृषी खातं हे थेट लोकसंपर्काचं खातं आहे, डिरेक्टली पब्लिक कॉन्टॅक्ट आहे, आणि अशा खात्यावर माणिकराव कोकाटेंसारखा असंवेदनशील माणूस राहू शकत नाही। त्यामुळे जिथे पब्लिक कॉन्टॅक्ट कमी आहे अशा खात्यामध्ये पाठवण्याचा निर्णय कदाचित अजितदादांकडून झालेला आहे। म्हणजे गिरे तो भी नाक ऊपर ही कारवाई तर केलेली आहे, पण आम्ही विरोधकांना कसे दबलेलो नाहीत वगैरे सांगण्याचा खरं तर हा विरोधकांचा धाक आहे आणि विरोधकांनी सातत्याने केलेल्या मागणीमुळेच घेतलेला हा निर्णय आहे। पण अजितदादांनी जो निर्णय घेतलाय आता गरज आहे असा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेण्याची। धन्यवाद सुषमा अंधारे जी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। खरं म्हणजे सरकार जे आहे फडणवीसांकडून वादग्रस्त मंत्री आमदारांना सूचक हा इशारा आहे का, असा एक प्रश्न विचारला जातोय। माणिकराव कोकाटेंना रम्मी प्रकरण आता भोवलेलं आहे। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून जे आहे ते दत्तात्रय भरणेंना देण्यात आलंय आणि माणिकराव कोकाटेंवरती क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटेंना जी कान उघडणी जी आहे ती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील केलेली होती आणि